टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण जे आहेत TV9 मध्ये स्वागत। आपण सकाळी एक ट्विट केलेला आहे, त्यामध्ये अंजली दमन यांचा उल्लेख आहे, त्यासोबतच 25 खोक्यांचाही उल्लेख आहे। नेमका काय संदर्भ? मला एका गोष्टीचा आनंद वाटला की मी कुठेही त्यांचं नाव न घेतलं नाही, तरी सुद्धा माध्यमाला कळालं की रिचार्जवर कोण चालतं। या महाराष्ट्रामध्ये स्वयंघोषित समाजसेविका ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यावरती रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत, त्या बीडला गेल्या होत्या स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी। त्या प्रकरण दिलं सोडून आणि आता दुसऱ्याच प्रकरणात त्यांनी उडी मारली। त्यांचा हेतू हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करणे, राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करणे हाच राहिलेला आहे। या प्रकरणात त्यांचा 25 खोक्याचा रिचार्ज हा काल परवा त्यांचा झालेला आहे, त्यांच्याकडे बॅलन्स आलेले आणि या आठवड्यामध्ये परदेशात सुद्धा फिरायला निघालेले आहेत। काहीही काम न करता वर्षाला 25 देश त्या फिरतात, 2.5 कोटी टॅक्स भरतात। म्हणजे त्यांचं उत्पन्न काय, उत्पन्नाचा स्रोत काय हे कधी त्यांनी महाराष्ट्राला सांगितलेलं नाही। त्यांचा जो बँक बॅलन्स आहे, त्यांचा जो बॅलन्स त्यांच्या अकाउंटवर आलेला आहे, ती लवकरच महाराष्ट्राच्या जनतेसमोर याचा खुलासा करू। या कशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मोठ्या मोठ्या नेत्याला वेठीस धरण्यात आणि ते धरण्यासाठी कशा सुपाऱ्या घेतात ह्याचा खुलासा महाराष्ट्राच्या जनतेसमोर करू। तो नेमका खुलासा काय आहे आणि कधीपर्यंत करणार आहात? पुढच्या आठवड्याच्या आत ते आम्ही याच्याबद्दलचा खुलासा करू। आज मला शंका एवढीच येते आहे, या आठवड्यात ते देश सोडतायत, ते कदाचित आपलं पितळ उघडं पडेल म्हणून देश सोडतायत की फिरायला जातात ह्याचा खुलासा त्यांनी करावा। कारण आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला विनंती आहे की यांनी अनेक लपडी केलेली आहेत, ती लपडी उघडी पडतील या भीतीपोटी त्या देश सोडतायत। त्यांना तात्काळ त्यांचा जो काही विजा आहे ते थांबवण्यात यावा अशी विनंती मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला करतो। सुरेश धस भाजप आमदार आहेत, त्यांनी देखील हा आरोप केलेला आहे की आता आम्ही धनंजय मुंडेंविरोधात CBI आणि ED मध्ये तक्रार करणार आहे कृषी घोटाळ्यासंदर्भात। नाही, प्रत्येकाला आरोप करण्याचा अधिकार आहे, त्यांनी तो करावा, संविधानाने तो दिलेला आहे, परंतु दोस्तीत कुस्ती करू नये। त्यांच्याकडे जर आरोप असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे द्यावे, आरोप त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्याकडे द्यावे, गृह खात्याकडे द्यावे, जिथं त्यांना द्यायचं तिथं त्यांनी द्यावे। परंतु उगाच माध्यमामध्ये यायचं, माझ्याकडे खूप काय मोठं आहे दाखवायचं, हे त्यांनी सोडावं। त्यांना जी काही सडळ पुरावे असतील ते त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे द्यावे, मग बोलावं। उगाच रात्री एक आणि दिवसा एक बोलायचं त्यांनी सोडून द्यावं। धनंजय मुंडे हे आजारी आहेत, रुग्णालयात देखील ते म्हणजे ट्रीटमेंट वगैरे घेत आहेत, जनता दरबारही त्यांनी घेतलेला नाही आहे, त्या आजाराबद्दल काय सांगा? धनंजय मुंडे साहेबाला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिलेला आहे, लवकरच ते रिकवर होतील, जनतेच्या सेवेत परत येतील आणि त्या आजारामुळं ते काही दिवस ॲक्टिव्ह राहू शकले नाहीत, जनता दरबार घेऊ शकले नाहीत, परंतु मला पूर्ण विश्वास आहे की ते लवकरच बरे होऊन जनतेच्या सेवेत परत रुजू होतील। बेल्स पाल्सी नावाचा आजार झालेला त्यांचा, बेल्स पाल्सी आजाराच्या मुळे त्यांना 2 मिनिटाच्या वर बोलता येत नाही, म्हणून त्यांनी सार्वजनिक प्रोग्राममध्ये येणं थोडंसं टाळलेलं आहे आणि विश्रांती घेत आहेत। डॉक्टरच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत। पुढच्या काळामध्ये रिकवर होऊन जनतेच्या सेवेमध्ये ते कामाला परत या ठिकाणी येतील। करुणा मुंडे यांनी या संदर्भात म्हटलेलं आहे की एक बायको म्हणून ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी इच्छा, पण मग या आजारामध्ये काहीतरी गौडबंगल असल्याचं त्यांनी म्हटलं। बघा, प्रत्येकाने त्यांचा आता राजकीय विरोध आहे किंवा व्यक्तिगत विरोध आहे, त्याच्यामुळे त्या तशा भावना व्यक्त केल्या असतील, परंतु मानव म्हणून आमची सगळ्यांची इच्छा आहे की लवकर रिकवर व्हावं आणि करुणा मुंडेला सुद्धा लवकर सद्बुद्धी भेटावी। कारण धनंजय मुंडे साहेबांनी करुणा मुंडेसह लेकरासह सगळ्याला ॲक्सेप्ट केलेले, ॲफिडेविटमध्ये दिलेले, परंतु काही हव्यासापोटी स्वतःच्याच लोकाला बदनाम करायचं त्यांनी थांबवावं। सामाजिक कार्यकर्ते आहेत विजय कुंभार यांनी असा आरोप केलेला आहे की जे माजी कृषी मंत्री आहेत काय बोलतात अब्दुल सत्तार, त्यांनी देखील कृषी घोटाळा केलेला आहे, या संदर्भात काय सांगा? कोण आहे ते? सामाजिक कार्यकर्ते आहे, RTI अंतर्गत त्यांनी माहिती मिळवलेली आहे। कृषी मंत्री होते माजी अब्दुल सत्तार यांनी देखील असंच मंत्रालयामध्ये जे कॅबिनेट होते तिथे बैठकीत तो निर्णय झालेला नसतानाही असेच पत्र देऊन अनेक मान्यता मिळवल्या, GR मिळवला। जर त्यांच्याकडे सडळ पुरावे असतील तर त्यांनी
ज्या काही चौकशी करणाऱ्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे द्यावेत. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे, त्या यंत्रणा पूर्णपणे चौकशी करतील. त्याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल. त्यांनी असं माध्यमाच्या समोर मांडण्यापेक्षा मला वाटते त्यांनी त्या यंत्रणेकडेच सगळे पुरावे द्यावेत आणि अर्ज रितसर करावा, त्याच्यावरती कारवाई नक्की होईल. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण. कॅमेरा पर्सन संतोष कदमसह मी ऋतिक गणकवार, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.